नमस्कार मंडळी, मी अनिकेत तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आम्ही आलोय सहकुटुंब सहपरिवार आमच्या मामाच्या गावी सावड्याला, कारण 3 वर्षातून एकदा येणारी यात्रा आहे यावर्षी समायात्रा। तर यात्रा ही 3 दिवसांची असते। पहिल्या दिवशी लाट तोडली जाते, दुसऱ्या दिवशी लाट चढवली जाते आणि तिसऱ्या दिवशी लाट फिरवतात। तर आपण थोडक्यामध्ये बघू 3 दिवस कसे साजरे करतात ते। आणि ही यात्रा जानेवारी महिन्यामध्ये असते, त्यामुळे खूप थंडी असते तरीसुद्धा खूप सारे लोक येतात आणि साजरा करतात। तर आपण बघूया हे दिवस कसे साजरे होतात ते। तर मित्रांनो, ही आहे आपली लाट। ही आयनाचं झाड आहे एकदम सरळ। आता याचीच लाट बनवते। मित्रांनो, हे आहे पारंपरिक ढोलवाद्य चालू आहे आणि बाजूलाच लाट तोडायचं पण काम चालू आहे। तर आपल्या गावची माणसं लोक लाट तोडत आहेत। मित्रांनो, लाट आता तुटायला मधून बाजूला लाट तुटू शकते। लाट तुटली की पटकन पळत जाऊन दर्शन घ्यायचंय। आपल्या देवळात इकडे चिमणीच्या पलीकडे घेऊन जाणार।
आता दैवली खुर्द आणि दैवली बुद्रुक यांच्या सीमेवरती आले। आता ती दैवली खुर्दचे मानकरी लाट दैवली बुद्रुकच्या माणसांकडे देतील। मित्रांनो, गावाचा शिमगा पण इथेच भरतो। दोन्ही गावच्या पालख्या एकमेकांकडे तोंड करून इथेच बसतात। दैवली खुर्दमधून दैवली बुद्रुकच्या सीमेमध्ये येते। वरदान मानेच्या मंदिराच्या परिसरामध्ये आलेली आहे। आता मध्य साधला जाईल आणि बरोबर मध्यावर ही लाट आणली जाईल घिगीच्या सहाय्यानं। अजूनही घिगीवाले तिथे थांबलेले आहेत, कारण अजून तेवढा मध्य आलेला नाहीये। मध्य आल्यानंतर घिग्या काढल्या जातील आणि ही लाट तशी समतोल उभी केली जाईल, समतोल राखला जाईल लाटेचा। घिगी आता थोड्याच वेळात काढण्यात येईल। आता खरं कौशल्य सुरू होतं की खांद्याच्या आधारानं ही लाट 1-1 मिलीमीटरनं पुढे जायला होईल। ही लाट आता खांद्याच्या ताकद आणि युक्ती या दोन्ही गोष्टीचा एकत्रित मिश्रण करून ही लाट इंचाला पुढे जाते, आता मिलीमीटरला पुढे जाईल आणि हळूहळू तो मध्य साधला जाईल। आणि एकदा का मध्य साधला, वरच्या सूचनांचं पालन करा शेळेवाले, वरून काही सांगितलं जातं ते ऐका। घिगीवाले वरून येणाऱ्या सूचनांचं पालन करा, जेणेकरून त्यांना सोपं जाईल लाट मध्य साधण्यासाठी। आपल्या आईवाराची समायात्रा 2024 आजचा ह्या यात्रेचा दुसरा दिवस। लाट चढवण्याचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आलेला आहे, परंतु जे महत्वाचं आणि कौशल्याचं काम आहे
ज्यांना या कामाची माहिती आहे, ज्यांना अनुभव आहे, त्यांनीच त्या ठिकाणी थांबावं. त्यांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. आणि या खोपणीमध्ये, या बगाडामध्ये ही लाट बसवण्याचं जे महत्वाचं काम आहे ते आता सुरू आहे. आणि त्याला किती वेळ लागेल सांगता येत नाही. आई वरदानमाईच्या कृपेने ही लाट या बगाडामध्ये, या खोपणीमध्ये सुतार मंडळींची प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्यांचा संपूर्ण कौशल्यपणा आणि प्रथम क्रमांक सुजय स्वप्नील गाम शाळा खरवते. गोळापेक दत्तराज रवींद्र जंगम शाळा खरवते. गुंतवडे प्रसन्न अजय तांबेकर शाळा दैवली पर्वतवाडी. आणि प्रथम क्रमांक शुभ्रा रुपेश गाम शाळा दैवली बुद्रुक नंबर 1. वैयक्तिक स्पर्धा पुढच्या सर्व भगिनींना विनंती आहे, कृपया रांगेमध्ये आपण मुठी भरून घ्या, रांग लावा. कोणत्याही प्रकारची गडबड करू नका. सर्वांना आई देवीचं दर्शन करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटनेचे जिल्हा सचिव श्री नितेश नारायण सावंत आहे. नितेश नारायण सावंत यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. आमचे गावाचे सुपुत्र करावा, त्यांचा सत्कार करावा. आपली बक्षीस योजना आहे. बक्षीस योजनेला अवश्य भेट द्या. आपलं फक्त 23 तास त्यासाठी शिल्लक आहेत. आणि आपलं नशीब आजमावा. 300 रुपयामध्ये 10 ग्राम सोन्यात द्या. धन्यवाद. सन्मान करण्यात येतोय. घ्या उपाध्यक्ष रमेश काका घ्या घ्या घ्या. शेवटच्या 2 तासात आपण बक्षिसाची तिकडे खरेदी करू शकता. मित्रांनो, लाट फिरायचा कार्यक्रम चालू झाला आहे. आणि ज्यांना ज्यांना लाटेसोबत फिरायचं आहे त्यांनी लाईन लावून एक राऊंडसाठी हे इथे उभे राहिले. एक गोल राऊंड फिरवला की एक फेरी पूर्ण झाली की पुन्हा दुसरं नवीन माणसं त्याच्यावरती चढून ते पण फेरी मारतील.
41-46-98 ही कार पार्किंगमध्ये मदत तुम्ही झालेली आहे. कृपया आपली कार बाजूला घेऊन तुमच्या गाड्यांना रस्ता त्यासोबत परत घेऊन जाताना एवढी काळजी घ्या. राजेश एकनाथ मोरवणकर कृपया आपण उपस्थितांमध्ये आता सहकारी कृपया आपण उपस्थितांमध्ये असे विनंती बेरोड वालावरचं हॉस्पिटल शांबळे साहेब संपर्क साधा. बेरोड वालावरचं हॉस्पिटल आरोग्य शिबिरासाठी शांबळे साहेब सामाजिक उपस्थितांमध्ये असं आपलं स्टेटवर संपर्क साधा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. सेवा